नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी साधी सोपी खमंग अशी अळूवडी बनवणार आहोत. तर त्यासाठी अळूचे पानं घेतलेले आहे आपण इथे. तर इथे बघा, हे काही पानं मोठे आहेत, काही छोटे आहेत. तर हे आपले गावरानी अळूचे पानं आहेत आणि असे छान काळ्या दांडीचे पानं आहेत. म्हणजे हे पानं जे असतात ना, हे घशाला खवखवत नाही. आणि जे हिरव्या दांडीचे पानं घेतो आपण, ते आपल्या घशाला खवखव असं त्याच्याने त्रास होतो आपल्याला. तर आधी आता हे पानं आपण आधी थोडंसं हे देठ वगैरे काढून हे करून घेऊ. आणि मग काय काय लागणार आहे ते दाखवणार आहे तुम्हाला मी. हे धुवूनसुद्धा घेतलेले आहे आपण हे पानं. तर इथे पानांचे आपण हे दांडे कापून घेतलेले आहे. आणि आता तुम्हाला मी वडीसाठी लागणारं साहित्य दाखवणार आहे. तर त्यासाठी बघा, हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. हरभरा डाळीचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे आपण. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे 2 चमचे. त्यात लागणार आहे आपल्याला हळद, तिखट घेतलेलं आहे, धनापूड घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे आपण. आणि चिंच आणि गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे. म्हणजे चिंचेचा कोळ काढून आपण गूळ त्यामध्ये काढून ठेवलेला आहे. मीठ घेतलेलं आहे, तीळ घेतलेली आहे, ओवा घेतलेला आहे. आपल्याला मीठ लागणार आहे आपल्याला हे सांग. आणि आता हे जे हिरवी मिरची आणि आलं जे आहे ते मी मिक्सरला थोडं बारीक करून घेते. तर इथे बघा, हे ठेचा बनवून घेतलेला आहे आलं आणि मिरचीचा. यात तुम्ही लसूणसुद्धा तुम्हाला हवा असल्यास घेऊ शकता. आणि आपल्याला तळण्याला तेल लागणार आहे. तर आता आपण पीठ भिजवून घेऊ. 1 वाटी आपण हे पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. हे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने आपल्या छान अशा कुरकुरीत वड्या होतात. ही हळद घालू आपण, तिखट, ओवा थोडासा आपण तळून घेऊ. जिरं अख्खंच घातलेलं आहे आपण. इथे तुम्ही वाटणातसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे अख्खंच घातलेलं आहे. धनापूड आणि ठेचा. तीळ घालू आपण. तर अर्ध्या तिळा घालू आपण इथे ना, बाकीच्या राहू देऊ आपण अर्ध्या. आता मीठ घालू आपण चवीनुसार. आणि आता हे मिक्स करून घेऊ आपण 1 वेळा थोडं. आता हे चिंच गुळाचं पाणी घालू आपण. आणि आता भिजवून घेऊ आपण. तर मी इथे हातानेच भिजवणार आहे पीठ. चमच्यापेक्षा हाताने पटकन असं भिजवलं जातं आणि व्यवस्थितही छान भिजवलं जातं पीठ. चिंचेच्या याने काय होतं, चव तर वाढतेच चिंच गुळाने, पण आपल्या चिंचेच्या आंबटपणाने काय होतं, एखाद्या वेळेस जर ते घसा खवखवतो ना, तो याच्यामुळे आपल्या खवखवणं कमी होतं. आपल्या घसा जो ह्या अळूच्या पानांनी खवखवतो तो. किंवा तुम्ही चिंचे गुळाच्या ऐवजी लिंबाचा रससुद्धा घालू शकता. त्यानेसुद्धा आपल्या जे अळूचे पानं खवखवतात त्यावेळी कमी होतं. जे खवखवपणा कमी होतो लिंबाच्या रसाने सुद्धा. आणि बॅटर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे. तर आता अशाच प्रकारे आपल्याला हे ठेवायचं आहे. तर आता आपण हे बघा, हे पानाला असं जाडसर मागे दांडी आहे बघा, हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. कारण वडताना काय होतं, मग आपण वडी जेव्हा राऊंड करू तेव्हा ते तुटण्याची शक्यता असते. म्हणून हे असं काढून घ्यायचं असतं आपल्याला. असंच सर्व पानांचं काढून घेऊ आपण. हे बघा. आणि आता आपण पानांना पीठ लावून घेऊ. तर इथे थोडंसं पाण्यामध्ये हात भिजवून आपण ओला करून मग हे पीठ घ्यायचं आणि आपण इथे अगदी पतलं पतलं असं लावायचं अशा प्रकारे. तर हे बघा, असं लावून घेतलेलं आहे आपण. आता इथे वरती आपण दुसरं पान ठेवू बघा, अशा प्रकारे. आणि यालासुद्धा आपण अशाच प्रकारे हे पीठ लावून घेणार आहोत. तर हे बघा, अशा प्रकारे आपण लावून घेतलं. परत आपण वरती अशाच प्रकारे हे पान ठेवू. असं केल्याने काय होतं, जास्त पानं ठेवल्याने जेवढं आपण पानं ठेवू त्याची लेअर त्याची जास्त दिसेल. छान लेअरवाल्या आपल्या वड्या दिसतील, अळूवड्या.
आणि आता आपण काय करणार आहोत बघा, अशा साईडने अशी दुमडू तिला, तसंच या साईडने सुद्धा अशा प्रकारे आपण दुमडून घेणार आहोत. आणि अशी वरतून सुद्धा आपण अशा प्रकारे दुमडून घेणार आहोत. तुम्हाला वाटलं थोडंसं इथे तुम्ही थोडंसं पीठ लावू शकता, कारण ते निघायला नको, तसं दाबलं जाईल ते. आणि घट्ट अशी आपल्याला हे बनवून घ्यायचं आपल्याला रोल. आणि आता हा शेवटचा जो भाग आहे तो असा दुमडला आहे आपण. आणि आता अशा प्रकारे आपल्याला हे बघा, अशा प्रकारे आपण हे रोल बनवून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण हे रोल बनवून घेणार आहोत. तर हे बघा, अशा प्रकारे आपण अळूच्या पानांचे रोल बनवून घेतलेले आहे. तर आता हे वाफवायला ठेवू आपण. तर इथे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे, त्याच्यावर आपण आणि आता झाकण ठेवू आपण. आणि एक 10 मिनिटासाठी आपण वाफवून घेऊ वड्या. तर बघा, इथे आपल्या वड्या छान वाफलेल्या आहेत. पण गॅस बंद केलेला आहे. तर आता आपण हे थंड होऊ देऊ, मग त्याच्या वड्या कापून घेऊ. तर अशा प्रकारे हे पूर्णपणे थंड झालेले आहेत हे रोल. याचा ताटात काढून घेऊ आपण. इथे आता वड्या पाडून घेऊ आपण. एकीकडे आपण तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. बघा, काय छान सुद्धा मस्त अगदी छान असे लेयर आलेले आहेत. आणि आता वड्या तळून घेऊ आपण. तर इथे तेलही तापलेलं आहे, वड्या तळून घेऊ आपण. तर अशा प्रकारे आपण हे तळून घेऊ वड्या, छान कुरकुरीत अशा होस्तवर. आणि आता पलटून घेऊ. हे दोन्ही बाजूने छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहे. तर बघा, वड्या छान तळल्या गेलेल्या आहेत. काढून घेऊ आपण. तेल थोडंसं निथळून घेऊ आणि काढून घेऊ. तर या वड्या तुम्ही स्टोरही करू शकता फ्रीजमध्ये. अशाच आपण न तळता ठेवायच्या आणि लागेल तेव्हा आपल्याला तळून घ्यायच्या. तर कसं मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि मस्त तळलेला पदार्थ छान अशा कुरकुरीत आपल्या वड्या करत आहोत आपण. तर अशा प्रकारे आपले पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ असे खावेसे वाटतात आपल्याला. तर अशाच प्रकारे सर्व वड्या तळून घेऊ आपण. अगदी छान अशा हलक्या फुलक्या झालेल्या आहेत. तर पानांना पीठ लावताना अगदी पातळ असं पीठ लावा, जास्त पीठ लावू नका. त्या जास्त पिठाने काय होतं, वडी आपली कडक होते, ती अशी कुरकुरीत होत नाही. म्हणून आपण कमीच पीठ लावायचं, म्हणजे वडी आपली आळू वडी छान अशी कुरकुरीत होते. तर अशा प्रकारे सर्व वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्या तळून झालेल्या आहेत ह्या आळूच्या वड्या. त्या प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. अगदी छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्या साध्या सोप्या पद्धतीने खमंग कुरकुरीत अशा आळू वड्या तयार झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.